नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला प्रश्न क्रमांक 95, बालकाचे व्यक्तिमत्व विषयक स्थायी भाव रिकामी जागा असतात। पर्याय आहे जन्मजात, अर्जित, कृत्रिम आणि यांत्रिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, जन्मजात। प्रश्न 96, एडवर्ड हॉन्डाई खालीलपैकी कोणत्या देशातील होता? पर्याय आहे इंग्लंड, रशिया, अमेरिका, फ्रान्स। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अमेरिका। प्रश्न 97, बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागीला टिंब गुणिले 100। पर्याय आहे वडिलांचे वय, बालकाचे अनुमानित वय, बालकाचे शारीरिक वय, बालकाची बुद्धिमत्ता। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बालकाचे शारीरिक वय। प्रश्न क्रमांक 98, मानवी विकासा खालीलपैकी कोणत्या बाबीशी निगडीत असतो? पर्याय आहे जैविक व शैक्षणिक, राजकारण व आर्थिक, सामाजिक व आर्थिक, जैविक व सामाजिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, जैविक व सामाजिक। प्रश्न क्रमांक 99, बहिर्मुखी बालक हे रिकामी जागा। पर्याय आहे इतरांशी संवाद साधण्यास पुढाकार घेतो, स्वतःशी संवाद साधण्याचा आनंद असते, इतरांशी संवाद साधताना घाबरते, इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करतो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक इतरांशी संवाद साधण्यास पुढाकार घेतो। प्रश्न क्रमांक 100, थॉर्नडाईकने खालीलपैकी कोणता नियम सांगितलेला नाही? पर्याय आहे समीपतेचा नियम, तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, समीपतेचा नियम। प्रश्न 101, बालकाला येणाऱ्या स्वानुभवातून त्याच्या खालीलपैकी कोणता विकास घडून येतो? पर्याय आहे शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, मानसिक। 102, प्रश्न, सामाजिकदृष्ट्या समायोजित नसणारे बालक चोरी करणे, मारामारी करणे यासारखे कृती करते, अशा कृती करणाऱ्या बालकाला काय म्हणतात? पर्याय आहे सर्जनशीलता, प्रज्ञावान, बाल गुन्हेगार, अध्ययन गतिमंद। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, बाल गुन्हेगार। प्रश्न 103, बाल मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी खालीलपैकी कोण आहे? पर्याय आहे मानसशास्त्रज्ञ, पालक, शिक्षक, शैक्षणिक साधने। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पालक। अध्ययनासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वपूर्ण स्वरूपाची बाब कोणती आहे? पर्याय शिक्षकाची उच्च अर्हता, अध्ययनविषयक शिक्षकाला असणारे ज्ञान, बालकाला मिळणाऱ्या आर्थिक सुविधा, अध्ययनपूरक शालेय वातावरण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, अध्ययनपूरक शालेय वातावरण। प्रश्न क्रमांक 105, बालकाचा वाढ विकासाचा अभ्यास करण्यासाठी कोणती मानसशास्त्रीय पद्धती उपयुक्त ठरते? पर्याय आहे वृत्ती इतिहास पद्धती, तुलनात्मक पद्धती, विकासात्मक पद्धती, मनोविश्लेषण पद्धती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विकासात्मक पद्धती। प्रश्न क्रमांक 106, बालकाचे सामाजिकरण करण्यासाठी उपयुक्त घटक कोणते? घटक आहेत कुटुंब, शाळा, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन। पर्याय आहे फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 2, फक्त 1 आणि 3, 1, 2 आणि 3। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, 1, 2 आणि 3। प्रश्न क्रमांक 107, प्रत्येक व्यक्ती हा एकमेव असतो, तो इतरांपेक्षा व्यक्तिभेदांनी भिन्न असतो, याचे कारण म्हणजे टिंब। पर्याय आहे वातावरणातील फरक, अनुवंशिकतेतील फरक, शिक्षण पद्धतीतील फरक, अनुवंशिकता, वातावरणातील वेगळेपणा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, अनुवंशिकता व वातावरणातील वेगळेपणा। प्रश्न क्रमांक 108, बाल विकासाशी संबंधित वयस्कर म्हणतो की टिंब। पर्याय विकास हा अनुवंशाशी निगडीत असतो, विकास हा सामाजिक आंतरक्रियांशी संबंधित असतो, विकास हा औपचारिक शिक्षणातून होतो, विकास हा बोधात्मक स्वरूपाचा असतो। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, विकास हा सामाजिक आंतरक्रियाशी संबंधित असतो। प्रश्न क्रमांक 109, अभियोग्यता म्हणजे टिंब। पर्याय एखादे कार्य करण्याची व्यक्तींची विशेष क्षमता, व्यक्तींची कार्य करताना समायोजनाची क्षमता, सातत्याने कौशल्य सुधारणा करणे, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। तरी ही होती मराठी टीका संदर्भात बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।